नमस्कार, श्री स्वामी समर्थ। या 7 प्रसंगी बोलू नका तर शांत राहा। आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्टी बोलत असतो। काही वेळा बोलण्याने समस्या सुटतात तर काही वेळा बोलण्यामुळे वाद निर्माण होतात। प्रत्येक गोष्टीला शब्दांची मर्यादा असते। याउलट काही ठिकाणी मौन हेच आपलं खरं सामर्थ्य ठरू शकतं। आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येतात। आज आपण अशा 7 प्रसंगाबद्दल जाणून घेऊया जेथे बोलण्यापेक्षा शांत राहणं तुमच्यासाठी आणि इतरांसाठीही फायदेशीर ठरू शकतं। प्रत्येक प्रसंगाकडे बारकाईने पाहून त्याचा आपण आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेऊया। 1. जर कोणती व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर शांत राहा। आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात। अशा वेळी तुमचं शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे। दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता। तुम्ही काही बोललात तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं। अशा प्रसंगी शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकत नाही। काही लोक फक्त गॅसिपिंगसाठी इतरांबद्दल वाईट बोलतात। अशा गोष्टींना पाठिंबा देणं चुकीचं आहे। शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता। अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचं कौशल्य दाखवा। यामुळे तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात हे ठळक होतं। तुम्ही न बोलताही इतरांना तुमचं महत्त्व जाणवतं। शांत राहण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते। तुमचं मौन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देतं। जिथे वाईट बोलणं चालू असेल तेथे न बोलणं म्हणजेच आपल्या स्वतःच्या मूल्यांना जपणं होय। 2. जिथे भांडणं होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंधही नसेल तर शांत राहा। आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो साक्षीदार होतो। दुसऱ्याच्या भांडणात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करणं होय। तुमचा ज्या गोष्टीशी काही संबंध नाही जिथे उपस्थित होण्याने तुमचं नाव खराब होऊ शकतं। वाद मिटवण्याच्या नादात तुम्ही दोन्ही बाजूनी चुकीचे ठरवले जाऊ शकता। शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता। कधीकधी तुमचं मौन वाद शांत होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतं। भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं। मनाला बोजही लागू राहतो। आपण केले ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो। हे टेन्शन नको असेल ना तर न बोलता फक्त प्रेक्षक होणं अनेकदा शहाणपणाचं असतं। भांडण मिटवण्यासाठी कधीकधी तुमचं न बोलणं अधिक उपयुक्त ठरतं। 3. जर कोणी स्वतःच दुःख सांगत असेल तर शांत राहा। दुसऱ्याचं दुःख ऐकताना आपण त्या स्वतःचं मत व्यक्त करतो, पण ते टाळून फक्त शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं। दुःख सांगणारी व्यक्ती तिचं मन मोकळं करत असते। तिची अपेक्षा असते की आपण हे बोलणं शांतपणे ऐकून घ्यावं आणि म्हणून अशा वेळी बोलण्यापेक्षा ऐकणे हे अधिक महत्त्वाचं ठरतं। बोलून त्या व्यक्तीचा ताण कमी होतो, पण तुमचं बोलणं त्यात अडथळा ठरू शकतं। तुमच्या शांततेमुळे त्या व्यक्तीला आधार मिळतो। दुःख व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला फक्त ऐकून घेणं हाच योग्य प्रतिसाद असतो। समोरच्या व्यक्तीचं मन हलकं करण्यासाठी तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे। अशा वेळी शब्द कमी आणि भावना अधिक महत्त्वाच्या ठरतात। शांत राहिल्याने तुम्ही त्या व्यक्तीला तिचं दुःख समजून घेत आहात असं वाटतं। कोणताही सल्ला न देता ऐकणं हे त्या व्यक्तीला शांत करण्यासाठी पुरेसं असतं। अशा वेळी बोलल्याने त्या व्यक्तीचा राग किंवा दुःख वाढण्याची शक्यता असते। दुःख व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला फक्त तुमची उपस्थिती हवी असते। शांत राहणं म्हणजे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आणि आदर दर्शवणं आहे। अशा परिस्थितीत मौन राखणं म्हणजे भावनिक समजूतदारपणाचं लक्षण आहे। शब्दापेक्षा तुमचं मौन अधिक प्रभावी ठरू शकतं। दुःख हलकं झाल्यावर त्या व्यक्तीसोबत योग्य तो संवाद साधता येतो। 4. जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यात इंटरेस्ट नसतो, आपल्या बोलण्याकडे समोरचा व्यक्ती लक्ष देत नाही म्हणजे त्याला तुमच्या बोलण्यात काडीचीही इंटरेस्ट नाही। अशा परिस्थितीत बडबड करत राहिल्याने तुमचं व्यक्तिमत्व कमी दर्जाचं वाटू शकतं।
समोरच्याला जर तुमच्या बोलण्यात रस नसेल आणि तो तुमच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा परिस्थितीत बोलण्याऐवजी मौन राखण्यास तुमचं महत्त्व तुम्ही जपत आहात. अनावश्यक बडबड केल्याने काहीतरी गैरसमज निर्माण होऊन नातेसंबंधामध्येही तणावही येऊ शकतो. मौन राखल्याने तुमची प्रतिष्ठा टिकू शकतो. समोरच्याचा मूड पाहून संवाद साधावा. फक्त बोलण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणं जास्त चांगलं. तुमचं न बोलणं समोरच्याला विचार करायला भाग पाडतं. शांत राहिल्याने तुम्हालाही तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजतात. वेळेच्या आधी अधिक बोलण्याने चुकीचा परिणामही होऊ शकतो. मौन म्हणजे विचारपूर्वक केलेली कृती असते. शांत राहणं हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. 5. जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा काहीही बोलू नका. राग हा मानवी भावनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असतं. रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यामध्ये कटुता निर्माण करतात. रागाच्या वेळी तोंडातून निघालेल्या शब्दांवर नियंत्रण राहत नाही. अशा वेळी बोललेले शब्द हृदयावर खोल जखमा करू शकतात. रागात बोलल्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दांबद्दल पश्चाताप होतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळतो. रागाच्या वेळी मौन राखणं म्हणजेच स्वतःवर ताबा ठेवणं होय. शांत राहिल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व वाटतं. रागात बोलण्याऐवजी त्या ठिकाणी बाहेर पडून शांत बसणं अधिक उपयुक्त ठरतं. राग शांत झाल्यानंतर नक्की कोण काय चुकलं हे नीट समजावून घेता येतं. शांत राहून तुम्ही वाद टाळू शकता. या अवघड प्रसंगी शांत राहणं म्हणजे तुमचं शहाणपण सिद्ध करणं आहे. कारण रागात बोलल्याने समस्या सोडवण्याऐवजी त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. रागाच्या वेळी शांत राहणे म्हणजे पुढे येऊ शकणाऱ्या मोठ्या संकटातून स्वतःला वाचवणे आहे. 6. जर कोणी तुमच्यावर चिडत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर शांत राहा. जर कोणी तुमच्यावर राग काढतो आहे किंवा तुमचा अपमान करतो आहे तेव्हा प्रत्युत्तर देण्याची इच्छा होते, पण अशा वेळी शांत राहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं. कारण चिडलेल्या व्यक्तीसमोर तुम्ही शांत राहिल्यास वाद अधिक तीव्र होणार नाही. तुम्ही अधिक रागवलात तर तुम्ही त्या व्यक्तीच्या रागाला इंधन पुरवत आहात. उलट बोलल्याने वाद निर्माण होऊन नातं बिघडू शकतं. मौन तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची संधी देतं. तुम्हाला शांत राहिल्याने तुमचा संयम आणि परिपक्वता दाखवता येते. अपमानाला प्रत्युत्तर देणे म्हणजे स्वतःला अजून खाली पाडणं. समोरची व्यक्ती नंतर शांत होऊन तुमच्या मौनाचा अर्थ समजू शकते. अशा परिस्थितीत शांत राहणं म्हणजे तुमचं आत्मभान टिकवून आहे. वेळ आणि परिस्थिती थोडी मवाळ झाल्यावर तुम्ही तुमचा मुद्दा मांडू शकता. शांत राहून तुम्ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकता. अपमानाचा बदला घेण्याऐवजी माफी आणि शांतता हेच मार्ग अधिक प्रभावी ठरतात. शांत राहणे हे तुमचं खऱ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे. मग अपमान असा सहन करायचा का? तर नाही. तुमच्या यशाने आणि मेहनतीने तुमच्या अपमानाचा बदला घ्या. तसेच तुम्हाला वाटतं की समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजू शकत नाही. कधी कधी आपण आपल्या भावना समोरच्याकडे व्यक्त करतो, पण समोरची व्यक्ती त्या समजूनही घेत नाही. अशा वेळी शांत राहणं गरजेचं आहे. भावना समजून न घेणाऱ्या व्यक्तीसमोर बोलणं निरर्थक ठरू शकतं. अशा व्यक्तीमुळे तुमचं मन अधिक दुखावलं जाऊ शकतं. पण भावना व्यक्त करताना योग्य व्यक्तीची निवड करणं महत्त्वाचं आहे. शांत राहून तुम्ही तुमची संवेदनशीलतेला, सेल्फ रिस्पेक्टला जपता. अशा व्यक्तीसमोर बोलल्याने वाद निर्माण होण्याचीही शक्यता असते. म्हणून मौन राखल्यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांना पुन्हा एकदा तपासता येतं. 7. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर शांत राहा. आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींवर चर्चा करतो, पण प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असं नाही. अशा वेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं. अर्धवट माहितीवर बोलणं तुम्हाला चुकीचं ठरवू शकतं. अशा वेळी तुमचं अज्ञान तुम्हाला दिसून येतं आणि तुम्ही हास्यास्पद ठरू शकता. अशा वेळी तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही टाकू शकतं. अर्धवट माहितीमुळे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते.
तुम्ही बोलताना चुकीची उदाहरणं दिल्यास तुमचं अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर उघडं होतं. समोरच्याला असंही वाटू शकतं की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात. अर्धवट माहितीवरून घेतलेले निर्णय नुकसानकारकही ठरू शकतात. शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला संभाव्य अपमानातून वाचवू शकता. माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणं अधिक प्रभावी ठरतं. अशा वेळी शांत राहणं म्हणजे तुमचं संयम आणि समजूतदारपणाचं लक्षण आहे. चुकीचं बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही, कारण त्याआधीचं आपण स्वतःच हसं करून घेतलेलं असतं. म्हणून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मतं व्यक्त करावी. ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शहाणपणाचं ठरतं. वरील 7 प्रसंगामध्ये शांत राहणं तुम्हाला मानसिक शांती, परिपक्वता आणि आत्मविश्वास मिळवून देतं. जीवनातील अनेक समस्या बोलण्यामुळे निर्माण होतात, पण मौन ठेवल्यास त्या सहज टाळताही येतात. शांतता ही संघर्षाला संपवण्याचं, नातेसंबंध सुधारण्याचं आणि आपल्या आत्मसन्मानाला वाचवण्याचं साधन आहे. शांत राहणं म्हणजे कमजोरी नव्हे, तर आपल्या शब्दांची ताकद ओळखून योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणे होय. हा खरा संयमाचा गुण आहे. राग, अपमान, अर्धवट माहिती किंवा विनाकारण बोलण्याच्या प्रसंगामध्ये मौन ठेवल्यास तुमचं आयुष्य अधिक सुखी आणि यशस्वी होईल. मौन हे सगळ्यात बलवान भाषण आहे. त्यामुळे योग्य वेळी मौन पाळा आणि मौनाची ताकद अनुभवून जीवन समृद्ध करा. आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.